नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये परत पुन्हा निफ्टीमध्ये खास करून दबाव बघायला मिळाला। कालही मी शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलो की 25,200च्या खाली क्लोज येणं निफ्टीसाठी थोडंसं निगेटिव्ह संकेत आहेत आणि मार्केटवर त्यामुळे दबाव राहू शकतो, वीकर साईडला राहू शकतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आज निफ्टीमध्ये एंटायर दिवसभर दबाव बघायला मिळाला। ऑलमोस्ट 25,000 निफ्टीने टच केला। 25,000 आपला एक महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे सेंटिमेंटल, तो इंटॅक्ट राहण्यासाठी मार्केटने आज सक्षमरित्या तो इंटॅक्ट ठेवला आणि थोडंसं 25,000वरून किरकोळ बाउन्स दिला। जवळपास एक 70 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी बंद झाला। बँक निफ्टी आज दिवसभर रिकव्हरीच्या मोडमध्ये होतं। ऑलमोस्ट 100-150 पॉईंटची तेजी आलेली दिवसभरामध्ये, पण परत पुन्हा ती गमावली बँक निफ्टीनं आणि एक फ्लॅट 10 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोज दिला। पण ओव्हरऑल मार्केटचं अजूनही वीकर साईडला मेंटेन राहील असं वाटतंय। जोपर्यंत 25,300 क्रॉस होणार नाही तोपर्यंत फर्दर राईज येईल असं वाटत नाही आणि 25,000 होल्ड आहे तोपर्यंत मार्केटला आपण एक म्हणू शकतो की सपोर्ट इंटॅक्ट आहे आणि लोअर लेवलला 25,000 एक महत्त्वपूर्ण सपोर्टची भूमिका बजावू शकतो उद्याच्या सेशनला। त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 25,000च्या खाली गेलं तर 24,850 ते 900पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 25,000च्या खाली 24,900 ते 24,850पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 25,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,300च्या वरती गेला तरच फर्दर रिकव्हरी 25,500पर्यंत निफ्टीची येऊ शकते, पण त्यासाठी एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज हवी। तशी न्यूज आलेली आहे। CPIचा डेटा या महिन्याचा आला आहे, चांगला इन्करेजिंग आहे। 2.10 CPI महागाई आजच्या आकडेवारी आहे। RBIचं टार्गेट 4% आहे, त्याच्या वेल बिलो आहे। त्यामुळे भविष्यात RBIकडून आणखी व्याजदरांमध्ये कपात होण्याचे संकेत मिळू शकतात। त्यामुळे कदाचित उद्या बँकिंग स्टॉकमध्ये रॅली येऊ शकते, परिणामी मार्केटला सुद्धा येऊ शकते, पण बघणं गरजेचं आहे। पण ऑलरेडी RBIनं लास्ट मीटिंगला 0.5% व्याजदर आणि 1% CRR कट करून चांगले बूस्ट दिलं आहे बँकिंग सेक्टरला। त्यामुळे ही न्यूज तशी डिस्काउंटेड आहे, पण बघणं गरजेचं आहे मार्केट या न्यूजला कशा पद्धतीनं बघतं आहे। पण टेक्निकली निफ्टीमध्ये 25,000च्या वरती 25,300पर्यंत जाण्याचे चान्सेस, 25,300च्या वर फर्दर रॅली येऊ शकते। 25,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 25,000च्या खाली गेलं तर फर्दर डिक्लाइनिंग येईल। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,500 एक सपोर्ट आहे। 56,500च्या खाली गेलं तर 56,000पर्यंत बँक निफ्टी घसरू शकते। हायर लेवलला 57,000 एक रेजिस्टन्स आहे। 57,000च्या वरती गेला तर फर्दर रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते। या अनुषंगानं तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा उद्या ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,318 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,350 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्या बाजूला 27 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये बऱ्यापैकी सेम आहे। एव्हाना सेक्टर इंडिसायझमध्ये सुद्धा IT पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस यावर थोडा दबाव राहिला। बाकी फार्मा, रियाल्टी, ऑटो, FMCG, बँक्स याच्यामध्ये किरकोळ तेजी बघायला मिळाल्या। त्यामुळे ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेक्टर जास्त आहेत, पण IT सेक्टरमध्ये जबरदस्त मंदीमुळे मार्केट खाली आलेलं आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स 0.5% ते 1% मायनस आहेत। डाव फ्युचरसुद्धा 100 पॉईंट मायनस आहे। ग्लोबल मार्केटवर दबाव आहे। अनसर्टेनिटीचा माहोल आहे। ट्रेड डीलला घेऊन, ट्रम्पच्या टेरिफ्सला घेऊन युरोपियन युनियनवर टेरिफ्स लावले, त्यामुळे सिल्वरचे दर वाढले। त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे की US मार्केट कशा पद्धतीनं क्लोज देईल। पण आपल्या मार्केटमध्ये जोपर्यंत निफ्टी 25,300च्या खाली थोडीशी विकर साईडला राहील, 25,300च्या वर गेला तर फर्दर जरा चांगली रिकव्हरी येईल। अदरवाईज थोडंसं निफ्टीमध्ये वीक राहण्याचे संकेत दिसत आहेत। तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।